शावा प्रतिष्ठान अर्थात बावधन गावचे सन्माननीय निलेश शेटजी माने यांच्या मालकीचा संघ देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. तदनंतर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांची तळमळ आपल्याला दिसून येते, अर्थात सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश भैया भोसले यांच्या मालकीचा संघ श्री काळभैरवनाथ 11 बावधन हा संघ देखील या स्पर्धेमध्ये असे हे 15 संघ आपण पाहिले. 15 संघांमधील अतिशय महत्त्वपूर्ण संघर्षपूर्ण लढती आपण पाहिल्या. अगदी अंगावरती शहारे आणणारे रोमांचक असे सामने आपण पाहिले. अगदी कालच्या दिवसातच चर्चा करायची झाली तर एका सामन्यात एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना दर्शन धनावडेच्या बॅटमधून खेचला गेलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द ग्राउंड षटकार आपण सर्वजणांनी याची डोळा पाहिला. तर त्याचनंतरच्या सामन्यात विद्यानिकेतन 11 संघासमोर चौनेश्वर 11 संघानं एक चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना यशस्वीरित्या त्याचा बचाव केला. 2 विरोधाभास दर्शवणाऱ्या घटना शेवटच्या 2 सामन्यांमध्ये आपण सर्वांनी काल अनुभवल्या. माझा आहे नंतर अनेक संघर्षपूर्ण लढती काल या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायचं झालं तर एक हॅट्रिक पहिल्या दिवशी आपण पाहिली होती. ओमकार वाडकर याच्या माध्यमातून आलेली ती हॅट्रिक सलग 3 चेंडूंवर 3 खंदे फलंदाजांना गारद करत यंदाच्या स्पर्धेतील अर्थात वाई प्रीमियर लीग महागणपती चषक 2024 पर्व तिसऱ्या पर्वातील हॅट्रिकचा पहिला मानकरी ठरला तो ओमकार वाडकर. तदनंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उळुम गावचा एक अष्टपैलू धाकड फलंदाज अर्थात संकेत कळंबे याच्या बॅटमधून आले 15 चेंडूंमध्ये अवघ्या जबरदस्त असं अर्धशतक. परंतु काही क्षणांमध्येच अगदी तदनंतर काही सामन्यानंतरच ओझरड गावचा एक आक्रमक अष्टपैलू आयकॉन अष्टविनायक वॉरियर्स संघाचा कर्णधार आकाश फरांदे याच्या बॅटमधून 8 षटकार 2 चौकारांसह आलेली एक आतिषबाजी खेळी आपण पाहिली. अर्थात केवळ 17 चेंडूंचा सामना करत 66 धावा अर्थात संघाची धावसंख्या झाली होती 68 आणि त्यापैकी 66 धावा एकट्या आकाश फरांदे याच्या बॅटमधून आलेल्या पाहिल्या. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये आपण बनताना पाहिले, अनेक विक्रम आपण मोडताना पाहिले. 12 चेंडूंमध्ये 10 धावांचा बचाव देखील होताना पाहिला तर एका षटकामध्ये 23 धावा यशस्वी पाठलाग होताना देखील आपण पाहिला. म्हणजे मित्रांनो किती विरोधाभास दर्शवणाऱ्या घटनांचा आपण याची डोळा अनुभव घेतलाय, अनुभूती घेतली आहे. आणि आज अशाच काहीशा लढती आपल्या भेटीला येतात. दिवसातील पहिला सामना अर्थात स्पर्धेचं चित्र पालटण्याची क्षमता असणारा हा सामना. उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये अग्रेसर असणारा शरद कोंडाळकर संघासाठी पहिलं षटक हाताळताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात आयकॉन ला साजेशी कामगिरी रेणावळे गावचा हा सुपरस्टार मुंबई मेकरीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आपण या खेळाडूला पाहिलेला आहे. महत्त्वपूर्ण लढत आहे मित्रांनो. जर पाहायचं झालं तर NV स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे हा संघ जरूर पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे. परंतु ते मोमेंटम कंटिन्यू करण्यासाठी शरद कोंडाळकर आणि टीम प्रयत्नशील असेल. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर अभय 11 अर्थात सन्माननीय श्री राजीव शेटजी शिर्के यांच्या मालकीचा हा संघ आणि त्यांचे सहकारी या सामन्यामध्ये आपली छाप सोडण्यासाठी पुढील चित्र स्पर्धेचं स्पष्ट करण्यासाठी सज्ज असतील. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण सामना ग्रुप ए मधील चित्र स्पष्ट करणारा सामना. प्रमोद अण्णा गायकवाड मॅन फ्रॉम पसरणी त्यांची सोबत करणार आहेत मयूर जाधव केतन जाधव ऑन द मार्क गेट सेट गो. पहिला चेंडू गुडलँड डिलिव्हरी उत्तुंग फटका खेळण्याचा प्रमोद अण्णा यांचा प्रयत्न मात्र फसतोय. शरद कोंडाळकर उत्कृष्ट गोलंदाजीच्या रेसमध्ये अग्रेसर असणारा गोलंदाज आज पुन्हा एकदा दाखवून दिलाय. दिवसाची सुरुवात केली आहे अतिशय उत्कृष्ट अशा चेंडून फुल लँड डिलिव्हरी उत्तुंग फटका खेळण्याचा आपण पाहू शकतो. अण्णा यांचा प्रयत्न फसतोय. टॉप एज लागतेय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम असा झेल टिपला जातोय. पवेलियनचा रस्ता अगदी पहिल्या चेंडूवर दाखवला गेला. प्रमोद अण्णा गायकवाड सारखा घातक ठरू शकणाऱ्या खेळाडूला शरद कोंडाळकर
नेहमीच हा खेळाडू आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करण्यासाठी, जबरदस्त सुरुवात करण्यासाठी जाणला जातो. जर पाहायचं झालं तर प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम अशी सुरुवात, अतिशय अप्रतिम असा रिदम आपल्या संघाला निर्माण करून देणारा हा खेळाडू. पहिल्या चेंडूवर जरूर उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गगनभरारी घेण्याचा प्रयत्न होता प्रमोद गायकवाड यांचा, परंतु यावेळी मात्र त्यांचा स्ट्रोक फसतोय आणि त्यांना पवेलियनच्या दिशेने परतावं लागतंय. त्यानंतर सातारा जिल्हा आयकॉन अर्थात राजेश जवळ यांना अवघ्या दुसऱ्या चेंडूवरच मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं कारण आहे शरद कोंडाळकर यांचा घातक आणि भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र सज्ज असणार आहे आयकॉन वर्सेस आयकॉन अशी ही लढत असणार आहे. यावेळी मात्र ब्लॉक हॉल डिलिव्हरी यार्करला टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये मात्र चेंडू जातोय डी झोन मध्ये, एक धाव अंकित केली जाते डिक्लेरेशन झोन मध्ये. या एका धावेबरोबरच शून्याकडून एक कडे वाटचाल, एक से कारवा आगे बढ़ते हुआ. ही वाटचाल कुठपर्यंत जाऊन थांबते, धावांचा डोंगर उभा केला जाईल का, राजेश जवळ केतन यांची आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळेल का, की पुन्हा एकदा ठरेल एनव्ही स्पोर्ट्स फाउंडेशन संघ वरचढ, हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे. यावेळी पुन्हा एकदा घुटना टेक फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. शरद कोंडाळकर यांनी ऑन द बॉडी लाईन गोलंदाजी करत कोणतंही रूम क्रिएट करण्यापासून वंचित ठेवला शरद कोंडाळकर यांनी. राजेश जवळ यांना निश्चितपणे एक जबरदस्त गोलंदाजी आक्रमण पाहतोय तितका सुरेख झेल मॅन फ्रॉम खानापूर सलीम यांनी टिपलाय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नुकतीच सलीम यांची निवड झालेली आहे. सर्व प्रेक्षक वर्गाकडून, आयोजन समितीकडून, सर्व खेळाडूंकडून सलीम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. वळ्यात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने अवघ्या 3 चेंडूंमध्ये केवळ एका धावेच्या मोबदल्यात 2 गड्यांना गारद केलंय. सामन्याचं चित्र अगदी पहिल्या षटकामध्येच पारड आपल्या बाजूने झुकवण्याचं कार्य केलंय. शरद कोंडाळकर आयकॉन एनव्ही स्पोर्ट्स फाउंडेशन. नेहमीच हा खेळाडू सर्वांना प्रभावित करण्याचं कार्य करतो. यावेळी मात्र अजित बडे यांचा पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ गुडलँड डिलिव्हरी, परंतु इथं मात्र रनआउटची संधी निर्माण केली गेली आहे. नशिबाची साथ काही वेळेला मित्रांनो गरजेची असते. इथं मात्र निश्चितपणे नशिबाची साथ मिळते. रनआउटची संधी जर हा डायरेक्ट हिट होतोय तर काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि अभय इलेव्हन संघ आणखी अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र निश्चितपणे अंकित केली जाते. अजित बडे ऑफ द मार्क होत आहेत. यावेळी आखूट टप्प्यात चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये डी झोन आपल्याला पाहायला मिळतोय. डी झोन मध्ये केतन यांच्या बॅट मधून येते एक धाव. या एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या 3, 2 गडी बाद 3. पहिलं षटक प्रगतीपथावर असलेलं पाहायला मिळतंय. निश्चितपणे एक महत्वपूर्ण लढत, संत गतीनं सामना जरूर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा केतन यांचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. शरद कोंडाळकर यांचा भेदक मारा पहिल्या षटकामध्ये आपण अनुभवला. केवळ 3 धावा खर्च करत प्रमोदांना गायकवाड आणि राजेश जवळ सारख्या 2 आक्रमक फटकेबाजांना पवेलियनच्या दिशेने माघारी धाडण्याचं काम शरद कोंडाळकर यांनी अतिशय लीलया पार पाडलंय. पॉवर प्ले याच बरोबर होतोय समाप्त. अजित बडे आणि केतन जाधव हे दोन्ही खेळाडू देखील आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. अभय इलेव्हन संघाला निश्चितपणे आवश्यकता असेल या 2 खेळाडूंच्या मोठ्या खेळीची. सर्व प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे नजरा लावून बसलेला आहे. गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज असेल एनव्ही स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून. मॅन फ्रॉम बोरगाव दशरथ वाडकर संघासाठीचं दुसरं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय. दशरथ यांची देखील अप्रतिम अशी कामगिरी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिली.
यावेळी मात्र जोरदार अपील मध्ये आत्मविश्वास जबरदस्त पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावली आहे. पहिला चेंडू विकेट्सच्या वरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे अजित बडे जरूर संघर्ष करतायत. उत्तुंग फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता बॅकवर्ड रिजन मध्ये, परंतु प्रयत्न फसतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नाही. अप्रतिम गोलंदाजी अक्षरशः पाहायला मिळते आपल्याला. यार्कर डिलिव्हरी, ब्लॉक होल डिलिव्हरी, उत्तुंग फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील दोन्ही फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजीचा मारा इतका भेदक आहे की फलंदाजाला मात्र संघर्ष करावा लागतोय. यार्कर डिलिव्हरीसाठी स्पेशलिस्ट म्हणून आपण भारतीय संघाचे आयकॉन अर्थात दिग्गज जसप्रीत बुमराह यांना संपूर्ण जगभरात ओळखलं जातं. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम निर्णय होतोय, सेम परिणाम येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, यार्कर लेन ब्लॉक होल डिलिव्हरी. मित्रांनो, यार्कर डिलिव्हर करणं हे देखील मेहनतीचं परिश्रमाचं काम आहे. या यार्कर मध्ये आपण पाहतो ॲक्युरेसी पाहतो, पण या ॲक्युरेसी मागे खेळाडूची कित्येक दिवसांची मेहनत असते, कित्येक चेंडू यामागे त्याने खर्च केलेले असतात आणि प्रत्येक चेंडूवर चांगला यार्कर डिलिव्हर करणं त्यासाठी अथक परिश्रम मात्र करावे लागतात. यावेळी पुन्हा एकदा आपण सलग 3 चेंडूवर तिसरा यार्कर आणि अखेरीस सफलता प्राप्त होतोय. दशरथ वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव यावेळी मात्र त्रिफळाचित केलाय. पवेलियनचा रस्ता दाखवलाय अजित बडे यांना. अतिशय भेदक मारा आपण चर्चा करत होतो. मित्रांनो, क्रिकेट जगतामध्ये अतिशय कमी असे खेळाडू आहेत जे इतक्या अप्रतिमरित्या यार्कर नेल करतील, यार्कर डिलिव्हरी करतील. यामध्ये आपण जसप्रीत बुमराह यांचं तर नाव घेतोच, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क असतील, तदनंतर श्रीलंकेचे दिग्गज लसित मलिंगा असतील, त्याचबरोबर भारताचा आणखी एक उदयोन्मुख खेळाडू टी नटराजन हा देखील आपल्या यार्कर डिलिव्हरीसाठी ओळखला जातो. सुरेख असा मारा सलग 3 चेंडूवर पाहायला मिळाला. एकच प्रकारचं यार्कर लेन डिलिव्हरी आपण चर्चा करत होतो. मित्रांनो, यामागे अथक परिश्रम असतात खेळाडूंचे, अथक मेहनत घ्यावी लागते, दिवस रात्र झटावं लागतं, अनेक चेंडू यामागे खर्च करावे लागतात, तेव्हा ही ॲक्युरेसी खेळाडूंना प्राप्त होते. मैदानाच्या बाहेरून आपल्याला पाहताना अतिशय सुरेख असा वाटणारा हा मारा करण्यासाठी गोलंदाजाने त्यामागे आपलं संपूर्ण योगदान दिलेलं असतं, झोकून दिलेलं असतं. यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अनुज मांढरे. अनुज मांढरे यांची मात्र सावध सुरुवात. गुडलँड डिलिव्हरी कव्हर्सच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला चेंडू. 1 धाव मात्र अंकित केले जातात. या एका धावेनेच अनुज यांचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या धावून पोहोचते 4. 3 गडी बाद 4. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अतिशय अप्रतिम अशी दमदार सुरुवात NV स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने पहिल्या दिवसावर देखील वर्चस्व गाजवलं आणि या वर्चस्व आज देखील प्रस्थापित करण्यासाठी हा संघ प्रयत्नशील असलेला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र केतन यांचे देखील सावध खेळी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे दरारा निर्माण केला आहे. दशरथ वाडकर यांनी संपूर्ण षटकामध्ये फलंदाजांच्या वरती एक वर्चस्व निर्माण केलं आहे आणि त्याचाच प्रचिती आपल्याला या चेंडूवर देखील आली. हलक्या हाताने बॅकवर्ड रिजनमध्ये केवळ 1 धाव अंकित केली गेली. या एका धावेबरोबरच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक सक्रिय होतोय. धावफलकावर 5 धावा अंकित केल्या जात आहेत. याचबरोबर गोलंदाजी मार्कवर पाच धावा धावफलकावर अंकित केल्या जात आहेत. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अर्थात वाई प्रीमियर लीग 2024 महागणपती चषक पर्व तिसऱ्या पर्वातील पहिला हॅट्रिकचा मानकरी असणारा फिरकीचा जादूगार ओमकार वाडकर. यावेळी मारताना स्विच शेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु निसर्गाची किमया, नैसर्गिक अडथळा अर्थात ग्रामीण क्रिकेटची किमया पाहायला मिळते. उत्तुंग असा फटका, सुरेख असा स्ट्रोक
टायमिंग लाजवाब, परंतु केवळ एक धाव डी झोनमध्ये आपल्याला अंकित केलेली पाहायला मिळते. क्रिकेट आणि आयुष्यामध्ये काहीसं साम्य मित्रांनो याच दरम्यान आपल्याला आढळलेलं पाहायला मिळतं. निसर्गाची किमया इथं पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका खेळला गेलाय. 100% योगदान या स्ट्रोकवरती फलंदाजांनी दिलं, परंतु केवळ एक धाव अंकित केली गेली. यातूनच आपल्याला कळतंय कधी कधी मित्रांनो आपण पुरेपूर प्रयत्न करतो, 100% योगदान देतो, परंतु तितकासा रिझल्ट आपल्याला प्राप्त होत नाही. परंतु यावेळी मात्र बॉलला दिली आहे उंची, गती केली आहे कमी. उत्तुंग फटका खेळण्यासाठी निश्चितपणे फलंदाज प्रयत्नशील, परंतु इथं मात्र दिलाय चकमा. फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा हा युवा अष्टपैलू ओमकार वाडकर, अर्थात हॅट्रिकचा मानकरी. डॉट बॉल येतोय, अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला जातोय. पुन्हा एकदा यावेळी गतीमध्ये बदल, वेगामध्ये बदल होतोय, टप्प्यामध्ये बदल होतोय. आउटसाइड ऑफ स्टिक केला गेलेला हा मारा. आउटसाइड ऑफ स्टिक केला गेलेला हा मारा येतोय. आणखी एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. केतन जरूर प्रयत्नशील आहेत उत्तुंग फटकेबाजीसाठी, परंतु हा कसलेला युवा खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा फ्लाइट दिली गेली चेंडूला. फिल्डर डाऊन द बॉल येतोय का? यस डेफिनेटली, परंतु त्या फिल्डरला क्लिअर करत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय थेट सीमारेषे पार. येतोय एक गगन भरारी घेणारा आजच्या दिवसातील पहिला वहिला षटकार. धन्यवाद अभिजित सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 13 धावा धावफलकावरती लागत आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. केतन जाधव यांचा विचार केला तर 8. ओ हो हो, व्हॉट अ बॉल यार. त्रिफळाचीत फलंदाज होतोय बाद. महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय गोलंदाजीनं किंवा NB स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून ज्या काही गोलंदाजांनी चमक दाखवली आहे ना, अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभय 11 याही संघाला हा सामना मस्ट विन आहे. समोर NB स्पोर्ट्स फाउंडेशन निर्विवाद वर्चस्व गाजवलंय आणि या टुर्नामेंटमध्ये कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना, तर कालच्या दिवसामध्ये 4 मधल्या 4ही मॅचेस जिंकत, अर्थात हा स्ट्रोक हवेमध्ये, फटका फसलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येईल. कॅच मात्र ड्रॉप होतो. अगदी इझी कॅच होता, परंतु सेफली तो कॅच कॅरी झाला नाहीये. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तो कॅच ड्रॉप झाल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरून आता स्ट्राईकवरती दाखल होत आहेत फलंदाज शुभम. कुलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यस नो वेट, आणि त्यानंतर पहा नॉन स्ट्रायकिंग यांच्या खेळाडूला संधी होती बात करण्याची डायरेक्ट हिटची, परंतु क्षेत्ररक्षकानं थांबवलं स्वतःला. हा स्ट्रोक चांगला आहे, परफेक्ट मिडल केलाय आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅग्नाफिसेंट षटकार. सहा धावांच्या मदतीने धाव फलकाला येतोय चांगला आकार. धाव फलकावरती लागतायत टोटल 20 रन्स ऑन बोर्ड.
अभय चेक कर. वीस धावा धावफलकावरती आहेत. शुभम पार्टे 3 चेंडू फेस करत असताना 12 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत. आत्तापर्यंत वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये 128 षटकार खेळलेत. हो, यावेळेस जोरकर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न मात्र फसतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील अभय इलेव्हनचा. एक फायटिंग टोटल उभी करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. एक सिंगल, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. 1 के 7 कहाणी आगे. आणि एका धावेच्या साथीनं 4 षटकांच्या अखेरीस अभय इलेव्हन धावफलकावरती पूर्ण करतील. टोटल 21 धावा मॅच जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे टीम NB स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली NB स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाची. त्यामध्ये 4ही जे गोलंदाज आहेत ना, त्यामध्ये प्रशांतचा विकल्प आज यूज केला गेला. त्यासोबत तन्मयनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये असणारा खेळाडू अर्थात शरद कोंढाळकरनं प्रभावित केले. दशरथच्या आज जी गोलंदाजी आपण पाहिली, परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरीज त्यांच्या माध्यमातून पेश केल्या गेल्या. अगदी टो क्रशर यॉर्कर मैदानामध्ये लागोपाठचे त्यांनी डिलिव्हर केले. या संपूर्ण मॅचची जर समरी आपण पाहिली तर इंटरवलमधल्या ज्या विकेट्स होत्या ना लगातारच्या, कारण ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होत्या अर्थात प्रमोद अण्णा गायकवाड या खेळाडूला शून्यावरती बाद केलं गेलं. त्यानंतर केतन यांनी एक षटकार जरूर खेळला परंतु ते बाद झाले. राजेश यांच्या बॅटमधून 1 धाव आली परंतु राजेश देखील स्वस्तामध्ये बाद झाले. अजित खास काही करू शकले नाहीयेत. आणि अनुज आणि शुभम यांनी एक षटकार जरूर खेळला शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, परंतु धावफलकाला फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र अपुरा पडलाय. 24 चेंडू 21 धावा म्हणजे बॉल जास्त आणि आता धावा बनवायच्यात 22 म्हणजे पर बॉल 1 रन असं समीकरण इक्वेशन आपण मांडूया आणि यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. यानंतरची महत्त्वाची मॅच आहे इशना 11 ग्रुप ए मधली मॅच आहे. इशना 11 वर्सेस मांढरदेवी 11. टॉस का बॉस मध्ये आपण या टॉस करूया. चला दोन्ही बोथ टीम्स आपण टॉस साठी या. टीम मांढरदेवी 11 कॅप्टन आणि इशना 11 टॉस का बॉस मध्ये या.
जाऊयात मैदानामध्ये. अभय 11 मस्ट विन मॅच आहे, महत्त्वाची मॅच आहे. या मॅचमध्ये जिंकलात तर या स्पर्धेमध्ये आव्हान निश्चित कायम राहणार आहे. त्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अण्णा गायकवाड, बॉलिंग ट्रॅकवरती प्लेअर फ्रॉम पसरणी, तर बॅटिंग मार्कवरती दशरथ सज्ज आहे. पहिलाच बॉल गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडली आहे कॅच. पहिल्याच बॉलवरती दशरथ वाडकर बॅक इन पवेलियन. झटका क्रमांक पहिला, मोठा झटका. 22 धावांचं लक्ष आहे, तरी अशा परिस्थितीमध्ये देखील अभय 11 संघानं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती एक विकेट घेतल्यानंतर सांगितले सहजासहजी हा सामना कुठेही जाणार नाही. या सामन्यासाठी NB स्पोर्ट्स फाउंडेशनला निश्चित झगडावं लागेल आणि ती झुंज पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. अण्णा गायकवाड यांना मिळते पहिली सफलता. सकाळच्या सत्रामध्ये मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना फलंदाज थोडेसे अडकळत आहेत, परंतु आपण जर पाहिलं ना दुपारच्या सत्रांमध्ये अगदी मोठमोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. म्हणजे विकेट सकाळी थोडीशी दव असतं आणि त्यानंतर विकेट थोडी स्लो होत असते, परंतु जशी जशी उन्हाचा प्रहर वाढतोय त्यानंतर षटकारांच्या बरसात केली जाते. अभय 11 यांचा आपण पाहतोय एक पहिला विकेट आल्यानंतर सेलिब्रेशन. चला यानंतरचा मॅचचा टॉस करूया आपण. इश्ना 11 चला इश्ना 11 आणि मांढरदेवी 11 टॉस साठी या लगेच. हो लगातारचा दुसरा बॉल, क्लीन बोल्ड. प्रमोद गायकवाड यांची जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू आणि 2 महत्त्वाच्या विकेट. प्रशांत यांना देखील थांबवण्यामध्ये यश येत आहे आणि प्रशांत यांचा खेळ शांत केलाय कोणी, प्रमोद गायकवाड. लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते आणि आता इक्वेशन चेंज झालंय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 0 धावा आहेत, म्हणजे 22 चेंडू येणारे आणि 22 धावांची गरज. NB स्पोर्ट्स फाउंडेशन जो संघ लगातारच्या 3 मॅचेसमध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण करतोय त्या संघाला मात्र थांबवण्याचं काम आतापर्यंत केले गेले. पुन्हा एकदा प्लेस केलाय बॉलला. मांढरदेव 11 आपला डिसिजन, प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे. जबरदस्त गोलंदाजी पहा. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता 2 महत्वाच्या विकेट मैदानाच्या आतमध्ये अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून पॉवर प्लेची सुपर क्लासिकल ओव्हर मैदानामध्ये डिलिव्हर करत असताना अण्णा. हो पुन्हा एकदा 5वा चेंडू. याही बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्यात टाकण्याचं काम केलं गेले आणि शरद डिस्कशन करेल, कारण आपण जर पाहिलं ना या या टीमची बॅटिंग लाईनअप निश्चित स्ट्रॉंग आहे, परंतु 2 खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र स्पष्ट दबाव बॅट्समनवरती आहे. जमेची बाजू काय असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आक्रमक खेळाडू शरद. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उंची मिळाली. वाईड बॉल +1 बाउन्सचा इशारा येतोय. दंडित केले गेले म्हणजे वॉर्न केलं गेले आणि एक्स्ट्रा धावेच्या साथीनं खातं खोललं जात आहे टीम NB स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचं. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. गॅपमध्ये स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती, लेझी फिल्डिंग. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय संघर्षाचा चौकार. अगदी 5 चेंडूंपर्यंत शरद या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अण्णा यांनी पूर्ण थांबवलं होतं खेळाडूंना. 2 महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्या,
परंतु या चौकारानं पुन्हा एकदा NB स्पोर्ट्स फाउंडेशननं या मॅचवरती आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एका षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आहेत. येणारे 18 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. मांढरदेवी 11 विक्रम मांढरे यांचा संघ आहे. त्याचप्रमाणे राहुल सर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गंगा पाचंगे याही खेळाडूचा खेळ आपण पाहिलेला आहे. त्यासोबत ही येणारी मॅच महत्वाची आहे, खास करून 3 टीमसाठी. स्ट्रोक ऑन साईडला गॅपमध्ये पहा, हे सेन्सिबल क्रिकेट आहे, मॅच्युअर क्रिकेट आहे. डिक्लेरेशन झोनमध्ये जाणारा चेंडू मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट होत नाहीयेत हे पाहिल्यानंतर शरद यांनी मात्र एक सेन्सिबल खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. 6 धावा धावफलकावरती लागतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अभय 11 संघासाठी गोलंदाजी मार्कवरती केतन जाधव. बॅटिंग मार्कवरती शरद. ओहो हो, व्हॉट बॉल यार. पहा, बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न होता, डबल माइंड झाले आणि अशा परिस्थितीमध्ये दयनीय अवस्था केली गेली आहे गोलंदाजच्या भूमिकेतून अभय 11 या संघाच्या माध्यमातून. बिग विकेट डाऊन. शरद कोंढाळकर बॅक टू पवेलियन. स्पोर्ट्समनची स्पिरिट मैदानामध्ये आता दाखवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय अभय 11 या संघानं मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. 6 धावा निश्चित धावफलकावरती लागतायत, परंतु 3 मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्यामध्ये शरद कोंढाळकर यांची विकेट निश्चितपणाला लागल्यानंतर अभय 11चा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आत्मविश्वास वधारतोय आणि आता मैदानामध्ये मधल्या फळीतल्या खेळाडूंवरती जबाबदारी वाढलेली आहे. विजयाचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर जास्त मोठं नाहीये, बॉल टू रनच आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील गोलंदाजांनी चांगली भूमिका बजावलेली आहे. हा स्ट्रोक आडवा बॅटने खेळायचा आहे. बिस टाइम स्ट्रोक आहे. बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न अपील केले, परंतु अपील मध्ये विश्वास आणि उत्साह देखील. पंचांचा येतोय इशारा, इट्स अ विकेट. पहा, या मॅच कडे जितकं लक्ष अभय 11चं लागलंय ना, तेवढंच लक्ष इष्णा 11च्या खेळाडूंचं देखील लागलंय आणि तेजदीप 11च्या देखील संपूर्ण स्क्वॉडचं लागलेलं आहे. आणि आता मॅच इंटरेस्टिंग होते. मैदानामध्ये प्लेयर फ्रॉम खानापूर सलीम मुलानी संधी आहे. या खेळाडूकडे अनेक वर्ष तालुक्याच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूंना आपला खेळ केलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संधी मिळाली संघाचा हिरो बनण्याची. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. हो हो, प्ले अँड मिस. दीर्घाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतोय. डॉट बॉल. 6 धावांवरती धावफलक थांबलेला आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
रिक्वायर्ड रन रेट 7.38 पर्यंत पोहोचलेला आहे. पहा WPL पर्व क्रमांक 3 मधली किमया. हो यावेळेस बॅटची स्ट्रॉंग एज होती. कॅच सुटतोय. एक संधी उपलब्ध होती परंतु ती संधी फसली आणि बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी मैदानामध्ये आता संघर्ष चालू झालाय. प्रत्येक चेंडूवरती आता मैदानामध्ये खेळाडू कसं पणाला लावतायत आणि जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 षटकांच्या अखेरीस 7 धावा आहेत. रिक्वायर्ड रन रेट 7.50 पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 15 धावांची गरज. वॉट लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये. जबरदस्त बॉलिंग आपल्याला षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळाली. केवळ 2 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. महत्वपूर्ण षटकामध्ये 2 धावा खर्च करून दोन्ही धावा डिक्लेरेशन झोन मधल्या होत्या आणि 2 महत्वाच्या विकेट. केतन सुपर क्लासिकल यार. आप तो तुम आज तुम छा गए. प्रशांत आणि सलीम या दोघांची जोडी मैदानामध्ये कार्यरत आहे. 12 चेंडू येणारे, 15ची गरज. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. बारा चेंडू महत्वाची ओव्हर. षटक क्रमांक 3. हो इथं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पॅडल लाईनची गोलंदाजांनी निश्चित प्रभावित केलेला आहे. लक्ष आता उघडत गेले. येणारे 11 चेंडू आहेत आणि 15ची गरज आहे. NB स्पोर्ट्स फाउंडेशन. पहा तुम्ही काल काय केलं याला महत्व नाहीये, आज काय करताय या गोष्टीला महत्व आहे. पहिल्या दिवसाच्या A ग्रुपमध्ये तिन्ही मॅचेस अक्षरशः 1 साइड जिंकलेल्या आहेत परंतु ही मॅच मध्ये अभय 11 निश्चित चांगल्या प्रकारची भूमिका. यावेळेसचा बॉल क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आणि कॅच फसला आणि तो बॉल सीमा रेषेच्या पलीकडे देखील गेलाय 6 धावांसाठी. पहा क्रिकेटचं वेळ काय आहे. WPL पर्व क्रमांक 3 मध्ये निहाल जाधव अगदी पेपर बाजूला ठेवून आर्यन्स 11 साठी मैदानामध्ये खेळण्यासाठी आज उपस्थित आहेत. म्हणजे हे क्रिकेटचं वेळ आहे. आपण निश्चित म्हणतो ना इतरांचा ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह असतो, B पॉझिटिव्ह असतो, परंतु आमच्या क्रिकेट वेड्यांचा ब्लड ग्रुप C पॉझिटिव्ह आहे. C पॉझिटिव्ह म्हणजे क्रिकेटसाठी कधीही अनुकूल, कधीही पॉझिटिव्ह. या षटकारानं संपूर्ण मॅच फिरली आहे का तर निश्चित फिरली आहे. कॅच महत्वाचा आहे आणि आपण सातत्यपूर्व म्हणत असतो कॅचेस विन मॅचेस. घ्या कॅच जिंका मॅच. समीकरण चेंज झालं. 9 चेंडू 8ची गरज. बॅकफुटवरती आले, कट केलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. डॉट बॉल. 8 बॉल आणि 8ची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. अकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. यावेळेस मात्र कोणती होणार नाही चुकी. पकडली आहे कॅच. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कॅच कॅरी केला गेलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि आता सलीम मिलानीचा खेळ देखील थांबवण्यामध्ये मिळेल सफलता.
येणारे 7 बॉल आहेत आणि 8 धावांची गरज. फुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये, मिसफील्ड आला टू बॅट्समन, गेट रन. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न आणि त्या प्रयत्नात काय घडलंय, एक नव्हे, जिथं एकही धाव अपेक्षित नव्हती ना त्या तिथं 3 धावा. हो, जिथं एकही धाव अपेक्षित नव्हती तिथं 3 धावा खर्च झालेल्या आहेत आणि मॅच मध्ये पूर्णपणे आता फेरबदल झालाय. 6 चेंडू आणि 5 ची गरज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये, खेळाडू अडखळला देखील होता. पूर्णपणे मॅच मध्ये आता इंटरेस्ट वाढतोय. एक जबरदस्त घमासान, हृदयाचे ठोके केवळ अभय 11 आणि NB स्पोर्ट्सचे वाढत नाहीयेत, तेजदीप 11 आणि इशना 11चे देखील तेवढेच ठोके वाढत आहेत प्रत्येक बॉल नंतर. मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहूया. बॅकफुट वरती आले, कट केला, एक सेफली बॉल थांबवणं गरजेचं होतं परंतु बॉल थांबला नाही. त्यानंतर राजेश सरांचा बॅकअप मिळाला. थ्रो मात्र खूप वाईड किंवा खूप लांब वरती डिलिव्हर केला आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोनची देखील धाव मिळाली आणि रनआउटचा देखील चान्स मिस झालाय. 6 बॉल येणारे आणि 5 ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. लास्ट 6 बॉल, 5 रन्स नीडेड. बॉलिंग ट्रॅक वरती अनुज मांढरे संधी आहे. संकेत मांगडे यांच्याकडून अनुज यांनी जर मॅच जिंकवली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेचा स्ट्रोक बॉल हवेमध्ये आहे, इलेव्हेशन मिळाले, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येईल का, कॅच पकडलिया, बिग विकेट डाऊन. झटका जबरदस्त, अनुज यांना मिळते पहिल्या चेंडूवरती सफलता. अभय 11 संघामध्ये देखील उत्साह वाढतोय. कधी अभय 11 कडे मॅच झुकते तर कधी NB स्पोर्ट्स कडे मॅच झुकते. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट आली आहे आणि आता इक्वेशन 5 चेंडू आणि 5 ची गरज. लो स्कोरिंग मॅच, छोटे टोटल पे बडे बॅटल. छोट्या टोटल वरती खूप मोठं बॅटल चालू झालंय. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात आणि ते इंटरेस्ट वाढवणारी मॅच मैदानामध्ये. पाच चेंडू आणि 5 ची गरज असताना गॅपमध्ये स्ट्रोक खेळला, एक सिंगल तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील केलाय ट्राय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, राजेश यांना मात्र बॉल थांबवता आलेला नाहीये. हो, मैदानामध्ये एकेका धावेसाठी संघर्ष चालू झालाय. डायरेक्ट हिट किंवा बॉल हातामध्ये जरी घेतला असताना तरी सुद्धा इथं एक रन वाचली असती आणि नवीन बॅटर मैदानामध्ये खेळायला आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये.
बॅकअप मात्र चांगला नव्हता आणि त्यानंतर 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. चार बॉलांनी कंपल्सरी 3 धावा NB स्पोर्ट्सला बनवाव्या लागतील मैदानामध्ये. त्यावेळेचा स्ट्रोक हवेमध्ये आहे, गॅपमध्ये स्ट्रोक परफेक्ट मिडल केलाय आणि बॉल 2 सीमा क्षेत्ररक्षकांमधून सीमा रेषा पार. NB स्पोर्ट्स फाउंडेशन चौकार जरूर खेळला गेलाय, परंतु अभय 11 निश्चित प्रभावित केलं या मॅच मध्ये. परंतु ज्या काही मिसफील्ड झाल्या, षटकार, त्यानंतरचा रनआउटच्या 2 संधी अजूनही आठवत असतील या संघाला, परंतु मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवला. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. आता ग्रुप ए मध्ये प्रचंड घमासान. आणि आता या मॅच जिंकल्यानंतर मैदानामध्ये घडतंय काय किंवा संपूर्ण लीग मध्ये काय घडेल, तर